तुअर दाल. ओके, this is तुअर दाल. ओके, मूग दाल. What is this? मसूर दाल. Oh my goodness. गॉड, किचन मध्ये केवढ्या गोष्टी आहेत. अशा एक एक पिक्चर आणि त्याची नावं. त्याचं लक्षात ठेवायला गेलं ना सिम्मी तर हे अख्खं किचन पाठ करायला तुला वर्ष जाईल. वर्ष. स्टॉप. व्हॉट अप. मम्मा 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 मला प्लीज काहीतरी खायला दे ना पटकन. मम्मा पिकूचू प्लीज. हा जरा शांत हो. मी तुला दिसत नाही कामात आहे मी. मम्मा प्लीज मला काहीतरी खायला दे ना. भुकेने पोट पण दुखायला लागलंय. खा. डोकं खा आता माझं. नाही मला काहीतरी टेस्टी दे ना. एकच टेस्टी पाहिजे. मम्मा प्लीज मला भूक लागली. मम्मा मला काहीतरी मागवून दे ना. कुचू प्लीज जरा गप्प बस. तोंड बंद कर जरा तुझं. प्लीज मम्मा. मम्मा प्लीज. मम्मा प्लीज काहीतरी खायला दे ना. मम्मा मला भूक लागली. काहीतरी मागवून दे ना. खायला हवंय तुला. हे घे. 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 खा हे खा. मम्मा मी हे कसं खाऊ. मला प्लीज काहीतरी खायला दे ना. मम्मा माझा ना सासरा कमी आहे मला छळायला म्हणून तू आलेस आता. जा ना तू जा. मम्मा प्लीज मला भूक लागली आहे ग. प्लीज मला काहीतरी मागव तरी दे. चल हो बाजूला. हॅलो, आपल्या नेहमीच्या 5 स्टार मधून फूड ऑर्डर करायचं. ऑर्डर लिहून घ्या. 4 बर्गर्स, 2 पास्ता इन व्हाईट सॉस. ओके. आणि यांची लाडा. या 2 यांची लाडा. आणि मँगो स्मूदी. 4 मँगो स्मूदीज. ओके लिहून घेतलंस. ऑर्डर कर. सॉरी मॅम पण मोठ्या मालकांची ऑर्डर आहे की बाहेरून काहीच आता नाही. आय नो दॅट. पण पिकूचूसाठी ऑर्डर आहे. सॉरी मॅम. हॅलो, तू ऑर्डर दे ना. पप्पांना मी सांगते. ओके. पिकूचूसाठी ऑर्डर आहे म्हटल्यानंतर ते नाही म्हणणार नाही. सॉरी मॅम. नाव काय तुझं. नाव काय तुझं. नोकरीवरून काढून टाकते की नाही तू बघच. हॅलो. मम्मा मम्मा मला काहीतरी खायला पाहिजे. मम्मा मम्मा मला काहीतरी खायला दे. मला आत्ताच्या आत्ता काहीतरी खायला पाहिजे. मम्मा मला भूक लागली. मम्मा पिकूचू प्लीज. माझं डोकं भणभणतंय. मला त्रास देऊ नको असं. प्लीज डोंट इरिटेट मी. मला आत्ताच्या आत्ता खायला पाहिजे. मला भूक लागली आहे. तू शांत हो. शांत हो. मी ना थांब यश दादालाच फोन करते. हा काकू. हॅलो यश. नेहाशी बोलणं झालं का रे. नाही अजून नाही. लवकर बोलून घे ना यश. म्हणजे लवकरात लवकर तिच्या मनातली अडी दूर होईल असं काहीतरी कर रे प्लीज. हो. तुला खरं सांगू का. नेहा नाही आहे ना तर ते घर इतकं मोकळं मोकळं झालं ना रे. मला तर काय करावं हे सुचत नाही. म्हणजे खरं मीच फोन केला असता तिला पण सासून गैरसमज होईल ना म्हणून मी तुला सांगते फोन करायला. काय झालंय काकू. अपसेट वाटतेस तू. नाही 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 तसं काहीच नाहीये यश. म्हणजे खरं सांगते रे यश. मला नेहाला हर्ट करायचं नव्हतं. पण तुला माहितीये का आता पप्पांना वाटतंय की सगळी चूक माझी आहे म्हणून त्याने मला शिक्षा केली. अरे जोवर नेहाचा राग शांत होत नाही ती आपल्या पॅलेसवर परत येत नाही तोपर्यंत पप्पांनी म्हणजे सगळ्या स्टाफला घरातल्या आणि किचन मधल्या रजेवर पाठवलंय. आणि नाव हॅव टू मॅनेज एव्हरीथिंग ऑल बाय मायसेल्फ. एकटीने करायचंय मला हे सगळं. मी कसं करणार आहे. तुला माहितीये ना इतकी वर्ष मी ऑफिस किती एफिशियंटली मॅनेज केलंय. पण आपलं पॅलेस एवढं मोठं आहे आणि ते एकटीने मॅनेज करायचं
हां, आणि किचन एकटीने मॅनेज करायचं खरंच खूपच डिफिकल्ट आहे. म्हणजे नाही, मी तुला सांगते ना यश, नेहा होती ना, नेहा तर काय झालंय पिकूचू? हा, का रडतोयस तू? का रडतो? नको रडू बाळा, नको. नको बाबा. फोनवर तो आहे, तो आवाज ऐकेल तुझा. नको रडू, नको रडू म्हणते ना मी, नको रडू म्हणते ना मी. काय झालं पिकूचूला? काही नाही रे, त्याला भूक लागली आणि त्याचं पोट दुखायला लागलं. गडाबडा लोळतोय तो त्या किचन फ्लोअरवर. तू असतास ना तर तुला पिकूची अवस्था बघवली नसते. म्हणजे मी त्याला करून देते अरे, पण माझ्या हातचे पदार्थ आवडत नाहीये त्याला. त्याला नेहाची सवय झाली ना रे. ती त्याला इतकं छान टेस्टी करून वाढायची ना की, आणि आता तो म्हणतोय की तिच्यासारख्या चवीचं मला ते. तर मी कसं करणार सांग मला? नेहा असती तर मी तिच्याकडून शिकण्याचा केला असता रे प्रयत्न. काय करू मी? मला ह्यासाठीच नेहाला फोन करायचा होता, पण गैरसमज होईल रे तिचा पुन्हा एकदा. प्लीज यार, तू कर ना काहीतरी. काकू, मी करतो तिला फोन. मी बोलेन तिच्याशी. तू नको काळजी करूस. ओके? थँक्यू यश. बाय. मॅडम, बातमी कळली का? कुठली? यस सर नेहा मॅडम ना आपलं माणूस समजतात. तुला कसं माहिती? मॅडम, माय सेल्फ सुरेश. आपल्याला सगळी माहिती असते. सरांचा खास माणूस आहे मी. ए राहुल, हा? नवीन बातमी कळली का? कोणती? अरे तू ऑफिस मध्येच काम करतोस ना, तुला माहित नाही? हो, काय आता सांगा ना. अरे नेहा आणि यश सरांमध्ये काहीतरी चाललंय. आपल्याला प्रत्यक्षात सगळं कळतं. अहो, काय सांगताय काय? मग कुछ तो चल रहा है भाई. विरिशा, बघू तुला बातमी कळली का? यश सरांना नेहा आवडते म्हणे. सांगतोस काय? ऐक ना, कळलं का? यश सरांनी म्हणे नेहाला लग्नासाठी मागणी घातली. काय म्हणता? सुरेश, ए सुरेश, काय? अरे यश सरांचं आणि नेहा मॅडमचं लग्न ठरलंय म्हणे. ठरलंय कुठे? झालंय. आपल्याला सगळी माहिती असते सुरेश. यश, हीच योग्य वेळ आहे. नेहाशी आत्ताच्या आत्ता काय ते बोलून घे. तिला आत बोलव. तू सुरेशला सांग तिला आत पाठवायला. सुरेश, नेहा मॅडमला बोनसच्या फाईल्स घेऊन आत पाठवा. हो सर. हा, बाहेर थांबतो. मी आहे कमीन सर? या. सर, मी बोनसच्या फाईल सगळ्या चेक केल्या. सगळे अमाऊंट्स टॅली होत आहेत. स्नेहा, मला याचा त्रास होतो. हे जे आपल्यात चाललंय, मला त्रास होतोय याचा. मला नाही आवडत आहे. हे बघ, कोण बरोबर कोण चुकीचं या सगळ्याचा विचार करून झालाय नेहा, पण मला असं वाटतं दरवेळी माणसाची चूक नसते नेहा. कधी कधी परिस्थिती किंवा वेळ चुकीची असू शकते ना. त्या दिवशी सिमी काकू तिथे नव्हती. ती जर का असती तर कदाचित. एनिवेज, बघ, मी घरच्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो नेहा. प्लीज यार, प्लीज तू राग सोड. आय अंडरस्टँड. जे झालंय ते अजूनही तुझ्या मनात आहे आणि ते इतक्या पटकन तुझ्या मनातून जाणारही नाही. नेहा, प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. सुरेश, सुरेश, अरे काय सुरेश, मी विचारतोय की. गुड इव्हनिंग सर. हॅलो सर. हाय हाय. तुम्ही सगळे असे अचानक आज? तुम्ही आम्हाला सांगितलं नसलं ना तरी आम्हाला कळलंय बरं का. हा? काय? सर, तुमच्या दोघांचं लग्न ठरलंय ना?
अगं ठरलं का बोलतेस? झालंय लग्न. सर तुम्ही लग्न केलंय ना? सर आमच्याकडून एक छोटीशी गिफ्ट. सर आम्हाला लग्नाला बोलवायचं तरी. हल्ली ट्रेंड आहे ना, लग्न घरच्या घरी करतात आणि नंतर ग्रँड रिसेप्शन ठेवतात. रिसेप्शन नसलं तरी चालेल, पण आम्हाला पार्टी पाहिजे ना नेहा. अरे कसली पार्टी? काय बोलताय तुम्ही सगळे? तुम्हाला कळतंय का? सुरेश, आणि एवढ्या करता तू हे सगळं काम सोडून आत आलास? बरं मी तुला बाहेर विचारलं, तुम्हाला काही सांगितलं नाहीस? अहो सरांसाठी सरप्राईज होतं ना, आणि तुम्हाला सांगितलं असतं तर सगळ्यांना कळलं असतं. तुमच्या पोटात काही राहतं का? बरं बरं पुरे, चला आता सगळे कामाला लागा. चला बाहेर चला. समजू सर, केक कटिंग तर होऊ द्या. मी यांना कधीपासून सांगत होतो की तुमचं आणि नेहा मॅडमचं लग्न झालंय, पण कुणी ऐकेच ना. नाही, आमचं लग्न अजून नाही झालं. नेहा मॅडम म्हणतायत ते बरोबर आहे. त्यांचं लग्न खरंच नाही झालं. आम्हाला अजून थोडा विचार करायचा आहे. वेळ हवाय आम्हाला थोडा. हो ना यश? हो, ऍक्च्युली बरोबर बोलते नेहा. आम्ही अजून विचार करतोय, अजून काही नक्की नाही, पण थँक्स एनिवेज. चला झालं, सगळे आता कामाला लागा प्लीज. चला. थँक्यू. मला वाटलं फोन आला की काय. यश तरी कमाल करतोय. ते मी इथे फोनची वाट बघतो, एवढं कळत नाही की त्याला. काय आहे? सिम्मी आज खूप अपसेट आहे पप्पा. म्हणजे आज जे काही झालं त्याबद्दल तिला खूप वाईट वाटते, आणि खरं तर त्यात तिची काही चूक. सिम्मीची वकिली करायला आला असला तिचं. निघा. अरे कधी येते सुनबाई? आजोबा मी तिला समजावायचा प्रयत्न केला आजोबा, पण बिन काय नाही. आणि इकडे मोबाईल. तू फार ना हरलेल्या माणसासारखा बोलतोय. हॅलो जग्गू, ऐका आता. नाही फार काही हृदयद्रावक वगैरे घटना इथे घडलेली नाहीये. सिच्युएशन एवढीच आहे की तुमच्या ऑफिसच्या स्टाफने तुमच्या नातवाचा बँड वाजवला. अरे काय झालंय नीट सांगणारच का? तुम्हाला ना जग्गू घाई फार असते, सांगतो ना मी आता. तर बँड असा वाजवला की हे दोघे एकमेकांच्या समोर आले आणि अशा पद्धतीने त्यांचा बँड वाजवला गेला. अरे तुम्ही वाजवू दिला म्हणून बँड वाजला ना. मी जर तिथे असतो ना तर हे घडूच दिलं नसतं. वा 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 वा. आत्याला मिशा असत्या तर मी त्यांना काका म्हणालो असतो. असं कुठे होतं का? जग्गू समजा करो, सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे. अरे मग कर ना हँडल. नेमका प्रॉब्लेम काय ते बघ आणि सोल्युशन शोध. वा वा वा. हे असं बाहेरून सांगणं फार सोपं असतं, सिच्युएशन वरती मार्ग काढा. पण इथे जरा वेगळं आहे. कारण आता फ्रँकली स्पीकिंग काही होईल साहेबांकडनं असं मला वाटत नाही. माझ्या नातवाकडूनही होणार नाही, त्याच्या मित्राकडूनही होणार नाही. तुम्ही दोघेही काही कामाचे नाही आहात. तर मलाच काहीतरी शोधलं पाहिजे. जरा मला विचार करू दे. हा एक सुचलंय. हा डन करून टाका. अरे आधी ऐक तरी. आता सांगायची काय गरज आहे? तुमच्या डोक्यात आयडिया आली म्हणल्यानंतर फर्स्ट क्लास असणार. डन करून टाका. अरे आधी मला सांगू दे. सांगा. हा क्या बात आहे. डन. मी आयडिया मध्ये इन आहे.
थँक्यू सो मच, बाय. या. काय म्हणाले आजोबा? आजोबा म्हणाले चलो ठाणे. ठाणे म्हणजे नेहाकडे? या. बस 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 बस, आता फार विचार करायचा नाही. समीर बाबा असं म्हणतात की जो करतो फार विचार त्यालाच व्हायला लागतं लाचार. चला 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 चला. अरे पण चला सर, चला, माझा ऐका. पप्पा एक विचारू, मी पण येऊ का तुमच्या सोबत? नाही म्हणजे बंडू काकांबरोबर जे काही घडलंय ना ते मला पण फारसं आवडलेलं नाहीये. तुला एक बायको आहे आणि तिचं नाव सिम्मी आहे, विसरतोयस तू? नाही माहिती आहे मला. मग तिला कळलं तर ती तुझा जीव घेईल, हे माहितीये का तुला? पप्पा तिला कळण्या अगोदर जायचं का? असं? येस. बर चल. चला. त्या नेहामुळे हे सगळं कुकिंग, क्लिनिंग आणि ही सगळी नको ती कामं करायला लागतात. म्हातारा आहे ना म्हातारा, आता विसरलाच आहे तो की तो या पॅलेस मध्ये राहतोय. गॉड डॅम इट. खा खा आता ना, हेच हेच खा. हेच सगळं करपलेलं अन्नच तिथे खायला. हेच खा. मला हेच जमतं, मी हेच करू शकते. हे उत्तम झालंय. करा काय करता येते, करा करा काय करता येते. सकाळपासून हे कर ते कर ते कर. अरे बापरे वहिनी, काय झालं हे? अरे काय करते तुम्ही? मी डान्स. अय्यो डान्स? नाही 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 नाही, डान्स कसा असेल नाही का? काय करते इथे? ते ना, ते पप्पांनी मला तुमच्यावर नजर ठेवायला सांगितलीये ना. हो. नाही 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 नाही. माझ्यामुळे या घरात आलीस विसरलीस का तू? नाही 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 नाही. आउट. वहिनी ऐका ना, मी ताबडतोब निघायचं. पप्पांना सांग, त्यांना जर माझ्या काम करण्यावर शंका असेल ना तर स्वतः इथे येऊन थांबा म्हणावं. पप्पा इथे कशाला येतील? पप्पा तर नेहाच्या घरी जायला निघालेत ना. कुठे चालले? नेहाच्या घरी. आता एकटेच? हा. ऍम्ब्युलन्स मागवली? छे छे, ऍम्ब्युलन्सची काय गरज आहे? पप्पा आहे ना सत्यजित भाऊजींना घेऊन चाललेत नेहाला समजवायला. तू पण निघ. हा निघ म्हणते ना. हो हो निघते निघते. म्हणजे आता हे दोघे तिकडे जाऊन सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि नेहाच्या नजरेत मोठे होणार? नो वे. त्या नेहाच्या जीवावरच तर अख्खा खेळ आहे माझा. तिच्या नजरेत सिम्मीच बेस्ट असायला पाहिजे. आणि तिकडे जाऊन पप्पांनी काही भलता सलता निर्णय घेतला तर